झालं बरं का आमच्यात पण आमरस चपातीचा पहिल्यांदाच बेत. आता आमरस चपाती करायची म्हणजे काहीतरी कारण असायला हवं. म्हणून गेले 8 दिवस झाले यांना सांगत होते, की आंबे घेऊन या. पण यांनी काही आंबे आणले नाहीत. आणि आज अचानक योगाच्या क्लासवरून आल्यानंतर छान अशी रेडी होऊन स्वयंपाकालाच निघाले होते. फ्रीज उघडून बघितलं तर काय त्याच्यामध्ये होते आंबे. आता मस्त असं आंबे तर एकदम छान असा वास येत होता. पण कसे लागतं ते हे तर आमरस केल्यानंतरच समजेल. आता आमरस करायला घेतला होता, पण मी जो पारंपरिक पद्धतीने आमरस करते ना, तो पाहिल्यानंतर तो मला आमरस खाऊ वाटायचा नाही. म्हणून मग छान असा आमरस करून घेतला. आधी खाली फ्रीजमध्येच ठेवला होता. नंतर फ्रीझरमध्ये ठेवला, कारण लवकर थंड व्हावा आणि लवकर खाता यावा म्हणून. आता आज भाजीला काय बनवायचं असा प्रश्न होताच. पण मटकी बटाट्याची भाजी करायची ठरवली होती, कारण त्याच्याबरोबर पुरी खायची होती. पण नंतर प्लॅन चेंज झाला आणि या भाजीबरोबर चपातीच करायची ठरवली. आता ही भाजी आहे ना, अकलूज नातेपुते साईडला जी पुरीबरोबर मिळते का नाही, तीच भाजी बनवते बरं का. आता याची रेसिपी हवी असेल तर तुम्हाला कमेंट करावं लागेल. मस्त अशी चमचमीत अशी मटकी बटाट्याची भाजी रेडी झाली होती. ताट तयार झालं होतं. शेजारच्या आजींना देखील आज जेवायला बोलवलं होतं, कारण त्या एकट्याच होत्या म्हणून. छान असं जेवणं केली. चला मग आता भेटूया नेक्स्ट